पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि अमरावती जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं अमरावतीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। सायन्स स्क्वेअर मैदान इथं 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव चालणार आहे। या महोत्सवात आदिवासी परंपरा, संस्कृती आणि लोककला सादर करण्यासाठी स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे। या संधीचा स्थानिक कलाकारांनी लाभ घ्यावा, तसंच नागरिकांनीही या 5 दिवसीय महोत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे। सांस्कृतिक विभागामार्फत हे एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झालेला आहे, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 5 दिवसीय महासंस्कृती कार्यक्रम घेण्याची सूचना आहे। काही जिल्ह्यात हे महोत्सव झालेला आहे आणि आपले अमरावती जिल्ह्यात हे महोत्सव 18 ते 22 तारखेदरम्यान होणार आहे। त्याची जी पत्रिका आहे मला सर्वांना देण्यात आलेली आहे। आता ह्या महोत्सवासाठी मागील काही दिवसापासून प्रशासनामार्फत खूप तयारी सुरू होती और आता ह्या महोत्सवाचा उद्देश काय ते मी थोडक्यात सांगून देतो। मुख्य उद्देश आहे महोत्सवाचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे स्थानिक संस्कृती आहे, स्थानिक कलाकार आहे आणि जे लुप्त होत चाललेली जे कला आहे ते हे सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, व्यासपीठ द्यायचं आहे। हे मुख्य उद्देश आहे या महोत्सवाचा आणि शासनाचा, की जेणेकरून त्यांना बऱ्याचदा एक प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांचे कला दाखवण्यासाठी। तो आता प्रत्येक जिल्ह्यात हे आता प्लॅटफॉर्म देण्यात येत आहे। तो ह्या संदर्भात मागील काही दिवसापासून प्रशासनाकडून तयारी सुरू होती। आता आमच्या स्तरावर प्रत्येक विभागाची मीटिंग घेण्यात आलेली आहे आणि विभागामार्फत आम्ही आता प्रपोजल्स घेतले होते की आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते असे NGOज आहे किंवा जे कलाकारांचे ग्रुप आहे, समूह आहे, ज्यांना आपल्याला इथे प्लॅटफॉर्म द्यायचा आहे। याच्यानंतर शहरी भागासाठी आयुक्त साहेबांनी एक वेगळी मीटिंग घेतली होती, त्या संदर्भात ते नंतर माहिती देतील। ते शहरी भागामध्ये जेवढे संस्था आहे, NGOज आहे किंवा कलाकार आहे त्यांची एक वेगळी आयुक्त साहेबांनी मीटिंग घेतली होती, त्यांचे सगळे प्रस्ताव घेतलेले आणि तसेच जिल्हा परिषदमार्फतसुद्धा काही ग्रामीण भागाचे असे प्रस्ताव आलेले होते। आता याच्या व्यतिरिक्त काही विभागांचे सुद्धा प्रस्ताव आले। आता जसे समाज कल्याण विभाग आहे, त्यांची जे शाळा असते, मूकबधिर शाळा आहे, त्यांचेसुद्धा काही कार्यक्रम आहे, त्यांनासुद्धा आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे। तर असे विविध प्रकारचे विभागांचे सुद्धा आमच्याकडे प्रपोजल आले होते। तो हे जे मुख्य कार्यक्रम आहे ते 6 ते 10 ते दरम्यान राहणार आहे, लेकिन तसं पूर्ण दिवससुद्धा काही ना काही बाल महोत्सव, बाल कार्यक्रम चालू राहणार आहे, तसं मनपाने नियोजन केलेलं आहे। आणि ह्या व्यतिरिक्त पूर्ण दिवस स्टॉलसुद्धा तिथे लावले जाणार आहे। जवळपास 75 स्टॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे। और ह्या व्यतिरिक्त आता जे मेलघाटचे जे स्थानिक संस्कृती आहे, कोरकू डान्स आहे किंवा मेलघाट नृत्य आहे, ह्या सर्व नृत्यांना आपल्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, ह्या दृष्टीने आपण नियोजन केलेलं आहे।